नमस्कार. सत्यपरिचितमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी सध्या आहे आता घोडबंदर गावामध्ये, जिथे महानगरपालिकेने ऑगस्ट महिन्यामध्ये नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राचं सुरुवात केलं होतं आणि याची सुरुवात या विभागाचे या मतदारसंघाचे जे खासदार आहेत नरेश म्हस्के आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार झाला होता. मात्र ज्यावेळी हा सर्व दवाखाना ओपन झाला त्याच्यानंतर काही दिवसच हा सुरू होता आणि त्याच्यानंतर हा दवाखाना पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. इथे नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा मिळत नाही. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता, याचं जे लोकार्पण करण्यात आलं होतं हे महापालिकेकडून लावण्यात आलेलं एक फलक आहे, ज्याच्यामध्ये मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील घोडबंदर गाव येथील नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राचा लोकार्पण समारंभ 13 ऑगस्ट 2024 रोजी खालील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. नरेश म्हस्के लोकसभा सदस्य, माननीय श्री प्रताप सरनाईक हे विधानसभा सदस्य म्हणजे जे या मतदारसंघाचे आमदार आहेत, तसेच गीता जैन ज्या 145 मतदार विधानसभाच्या ज्या आमदार होत्या हे त्यावेळी उद्घाटन झालेलं होतं. मात्र तेव्हापासून आजपर्यंत हे सर्व आरोग्य केंद्र बंदच आहे. ज्यावेळी ह्याची सुरुवात झाली तेव्हा फक्त 1 ते 1.5 महिन्यापर्यंत चालू होतं. त्याच्यानंतर हे कधी चालू व्हायचं, कधी बंद व्हायचं. नागरिकांना याबद्दल अनेक तक्रारी आहेत. इकडचे जे स्थानिक नागरिक आहेत ते माझ्यासोबत आहेत. तुमचं नाव सांगा. माझं नाव अक्षय जाधव. मी इथेच जे क्लिनिक खोललेलं आहे त्याच्या मागेच राहतो. एक मिनिट. हे जे दवाखाना ओपन झाला महानगरपालिकेचा, तर दिवसातून किती वेळा खुलतो? म्हणजे तुम्ही शेवटचं कधी बघितलं होतं याला चालू मी तर असताना? शेवटचं 3 महिने झालं, कमीत कमी 2 तरी महिने झाले असतील त्यांच्यावर टाळा असतो. या कधी एखाद बार ओपन होत असेल तर लक्षात नाहीये, पण सध्या तरी 2 महिने तरी आम्ही बघत आहे की बंद आहेत. आणि या ठिकाणी याच्यावरती एक व्यायामशाळा आहे. त्या व्यायामशाळेचं देखभाल दुरुस्ती वगैरे नीट होते का? कुठला महानगरपालिकेचा कुठलाही व्यक्ती येऊन इथे साफसफाई वगैरे करतो का? सरकारी व्यायामशाळा जे सरकारी व्यक्ती तरी कोणी येत नाही, पण जे स्थानिक मुलं येतात जे व्यायाम करायला, त्यांच्याच परीने ते दुरुस्तीचं काम केलं जातं, या लक्ष दिलं जातं. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी येत नाही. आणि वर एक पाण्याची टाकी आहे जे कधी भरलेली जाते, त्याच्यात खूप पाणी म्हणजे वेस्ट होऊन जातं, त्याच्याकडे लक्ष नाही. आणि इथे आम्हाला एक मोठा प्रॉब्लेम होतो, जो या गल्लीमध्ये नेहमी इतका कचरा प्रचंड पडलेला असतो की अक्षरशः जायला येत नाही, पायामध्ये सर्व तुडवलेलं जातं. इकडं माकडांचा वावर जास्त आहे, त्यामुळे ते माकडं जे डस्टबिन बॉक्स भरलेला असतो त्याला काही लॉक नाही, म्हणजे बांधलेलं नाही, काही नाही. तो रस्ता पूर्णपणे आणि माकडं कुत्रे पूर्ण कचरा करून टाकतात. त्यामुळे याबाबत आपण नगरपालिकेला तक्रार केली? तक्रारचं तर आम्ही म्हणजे केलेली असं काय वाटत नाही. शाखेमध्ये वगैरे 1-2 वेळा सांगितलेलं आहे. पण इथून जे सरकारी कर्मचारी असतात त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही व्यवस्थित बांधा वगैरे. मी स्वतः 2-3 वेळा सांगितले. आमचे इथं नितीन नाना आहेत, त्यांना पण सांगितलं. पण बरेचदा आम्ही इथं केलेलं आहे, पण स्वतः आम्ही 2 वेळा बांधले, पण ते सरकारकडून काहीतरी झालं असतं तर व्यवस्थित झालं असतं. आपल्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा प्रकारे या ठिकाणी हे सर्व प्रकार आहे. ताई, आपलं नाव सांगा. पूनम महादेव माने. हे दवाखाना कधी चालू झाला होता आणि याच्यामध्ये उपचार वगैरे व्हायचे, डॉक्टर वगैरे यायचे का? 6 महिने येत होते डॉक्टर. तुम्ही उपचार घेतला का कधी इथे? हा, घेतलाय. 2-3 वेळा गेली. आता हे किती दिवसापासून बंद आहे? झाले 6 महिने झाले बंद आहे. 6 महिने? 3 नाही, 6 महिने झाले. इलेक्शनच्या काळामध्ये ओपनिंग झालेली ती. हा, इलेक्शनच्या काळात. त्यानंतर हे जे हॉस्पिटल आहे इलेक्शनच्या काळामध्ये ओपनिंग झालेलं आहे. त्यानंतर फक्त मुश्किलने 2 महिने चाललं असेल आणि त्याच्यानंतर अजूनपर्यंत ते बंद आहे. इलेक्शन म्हणजे कुठले आपले लोकसभेचे इलेक्शन होते ना, हा त्यावेळेस लोकसभेची इलेक्शन अगोदर झाली? ना, सॉरी, विधानसभेच्या अगोदर तेव्हापासून बंद आहे का? त्याच्या अगोदर ओपनिंग झालेलं इलेक्शन व्हायच्या पूर्वी. त्यानंतर 1-2 महिने मुश्किलीने चालले असेल. त्यानंतर जे बंद आहे ते आता बंदच आहे. आणि ज्यावेळी चालू असायचं त्यावेळी या दवाखान्याचा वेळ काय असायचा? डॉक्टर किती वेळेसाठी यायचे, किती तासासाठी ते यायचे? 2 ते 5 किंवा 6 वाजेपर्यंत. त्याच्यामध्ये पूर्ण वेळ असायचे का डॉक्टर? लोकांनी इथे उपचार घेतलेत का, नागरिकांनी वगैरे? नागरिकांनी उपचार तर घेतलेले आहेत, पण डॉक्टर फार कमी असायचे. पण त्यांचे जे नर्स वगैरे असायच्या त्या कंटिन्यू असायच्या. तेच औषधं द्यायची का? हा, त्याच द्यायचे औषध. डॉक्टर नसायचे? हा, डॉक्टर असले तर. आणि डॉक्टर नसल्यावर कोण औषध द्यायचे? नर्स.
तर आपण पाहिलं कशा प्रकारे मीरा भाईंदर महानगरपालिकेचा हा भोंगळ कारभार आहे. खासदार आणि आमदारांच्या उपस्थितीमध्ये या आरोग्यवर्धिनी केंद्राचा लोकार्पण करण्यात येतो आणि त्याच्यानंतर हे पूर्णपणे बंद आहे आणि याची महानगरपालिकेला कुठल्याही प्रकारची माहिती नाही आहे. महानगरपालिकेने हे मुद्दामून केलं आहे की डॉक्टरांनी इथे येण्याचं बंद केलं आहे. हा आता चौकशीचा विषय आहे.